नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे फर्स्ट इयर पॉलिटेक्निक फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमेटिक्स चॅप्टर नंबर 2 सुरू आहे आपला मॅट्रिसेस आणि आजचं लेक्चर नंबर 8. तर जे लेक्चर नंबर 7 मध्ये आपण 3 प्रॉब्लेम शिकवले होते आणि 4th आणि 5th होमवर्क दिलं होतं. तर ते प्रॉब्लेम आता आपण सर्वात आधी सॉल्व्ह करूया. तर बघा प्रॉब्लेम नंबर 4, फाइंड x, y, z if कर्ली ब्रॅकेट मॅट्रिक्स दिलाय 3x3 चा 1 3 2 2 0 1 3 1 2 plus 2 in matrices of 3 0 2 1 4 5 2 1 0. मॅट्रिसेस चा जो कर्ली ब्रॅकेट आहे हा कंप्लीटेड. त्यानंतर 1 2 3 1 2 3 is equal to x y z is equal to x y z. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना स्क्रीन दिसतच असेल. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसत नाहीये त्यांनी लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. तर ओके, तर हे प्रॉब्लेम होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड इन कर्ली ब्रॅकेट 1 3 2 2 1 2 0 1 3 1 2 प्लस 2 इन मॅट्रिसेस ऑफ 3 0 2 1 4 5 2 1 0 त्यानंतर 1 2 3 एक्स वाय झेड. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले हे जसंच्या तसं लिहायला लागते तुम्हाला. म्हणजे इन कर्ली ब्रॅकेट मॅट्रिसेस ऑफ 1 3 2 2 0 1 3 1 2 प्लस हा 2 जसाच्या तसा इथं आहे 3 0 2 1 4 5 2 1 0. त्यानंतर आहे 1 2 3 इज इक्वल टू एक्स वाय झेड. काय करसाल या 2 ने याच्यासोबत काय करसाल, सर्वात आधी मल्टिप्लाय. सर्वात आधी काय करायचं आहे, या 2 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं आहे. नंतर याची काय करायची आहे, ऍडिशन करायची. नंतर याच्यासोबत मल्टिप्लाय आणि नंतर इक्वॅलिटी. एकदम सिंपल आहे. हे कर्ली ब्रॅकेट जसंच्या तसं राहू द्या. आता पहिला जो मॅट्रिक्स आहे याच्यासमोर काहीच नाहीये, काही आहे का, नाही. तर हे ऍज इट इज 1 3 2 2 0 1 3 1 2 प्लस या 2 ने याच्यासोबत काय करसाल, मल्टिप्लाय करसाल. 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 × 3 किती येते 6, 2 × 0 किती येते 0, 2 × 2 किती येते 4, 2 × 1 किती येते 2, 2 × 4 किती येते 8, 2 × 5 किती येते 10, 2 × 2 किती येते 4, 2 × 1 किती येते 2, 2 × 0 किती येते 0. या 2 ने सर्वांसोबत काय केलं, मल्टिप्लाय केलं. नंतर हा 1 2 3 ऍज इट इज इक्वल टू एक्स वाय झेड. आता काय करायचं आपल्याला, याची ऍडिशन करायची. याची काय करायची, ऍडिशन करायची. तर ऍडिशन कशी करतात, एकदम सिंपल आहे. सिंपल ऍडिशन. पहिल्यासोबत ऍडिशन करायची. हायलाइट करून दाखवतो मी. बघा पहिल्यासोबत ऍडिशन करायचं 1 + 6 1 + 6. त्यानंतर दुसऱ्यासोबत ऍडिशन करायचं. सेकंड नंबरवर किती आहे 3, इथं सेकंड नंबरवर किती आहे 0, 3 + 0. तिसऱ्या नंबर सोबत ऍडिशन करायचं म्हणजे 2 + 4 2 + 4.
त्यानंतर फोर्थ नंबरचं ऍडिशन फोर्थ नंबर सोबत करायची. फोर्थ नंबरला किती आहे 2 2 प्लस 2 2 प्लस 2 2 प्लस 2. तसंच फिफ्थ नंबरची ऍडिशन फिफ्थ नंबर सोबत करायची. फिफ्थ नंबरला किती आहे 0 0 प्लस 8. सिक्स नंबरला किती आहे 1 1 प्लस 10. त्यानंतर 7 नंबरला किती आहे 3 3 प्लस 4. 8 नंबरला किती आहे 1 1 प्लस 2. आणि लास्ट नंबर आहे 9 ला 2 प्लस इथं 0. ऍडिशन कशी केली? पहिली पहिल्यासोबत, दुसरी दुसऱ्यासोबत, तिसरी तिसऱ्यासोबत, चौथा चौथ्यासोबत, पाचवा पाचव्यासोबत, सहावा सहाव्यासोबत, सातवी सातव्यासोबत, आठवा आठव्यासोबत, नववा नवव्यासोबत. अशी काय केली आपण ऍडिशन. कर्ली ब्रॅकेट रिमूव्ह करून टाकायचं. इथे येणार 1 2 3 1 2 3 इज इक्वल टू एक्स वाय झेड. आणि याची सिंपल काय करू आता आपण ऍडिशन करू. तर ऍडिशन कशी येणार 1 प्लस 6 किती होतात 7. 3 प्लस 0 किती होतात 3. 2 प्लस 4 किती होतात 6. 2 प्लस 2 किती होते 4. 0 प्लस 8 किती होते 8. 1 प्लस 10 किती होतात 11. 3 प्लस 4 7. 1 प्लस 2 3. 2 प्लस 0 2. त्यानंतर आहे 1 2 3 इज इक्वल टू एक्स वाय झेड. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन कसं करतात, पहिल्या मॅट्रिसेसचे रो काउंट करायचे. पहिल्या मॅट्रिक्सचे काय काउंट करायचे रो, म्हणजे R1 हा R2 हा R3. पहिल्या मॅट्रिसेसचे रो R1 R2 R3 आणि दुसऱ्या मॅट्रिसेसचे कॉलम C1. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2 R3, दुसऱ्या मॅट्रिसेसचे कॉलम. आता इथे म्हणजे R1 R2 R3 आहे ती इथे लिहिले R1 R2 R3. जो कॉलम आहे C1 तो इथे लिहिला. कुठला रो आहे सांगा फर्स्ट रो. आता हा घेतला आपण फर्स्ट रो. या फर्स्ट रोचा मल्टिप्लिकेशन या फर्स्ट कॉलम सोबत घ्यायचा. फर्स्ट रोचा मल्टिप्लिकेशन कशासोबत करायचा फर्स्ट कॉलम सोबत. कसा करतात बघा, पहिल्या सोबत 7 into 1 7. दुसऱ्या सोबत 3 into 2 6. तिसऱ्या सोबत 6 into 3 18. लक्षात मल्टिप्लाय 7 into 1 7. 3 into 2 6 आणि 6 into 3 18. त्यानंतर कुठे आलो आपण सेकंड रोवर. आता सेकंड रो आहे 4 7 4 8 11 4 8 11. डबल सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करा पहिल्या सोबत 4 into 1 4. दुसऱ्या सोबत 8 into 2 16. तिसऱ्या सोबत 11 into 3 33. त्यानंतर घेतला आपण थर्ड रो. हा थर्ड रो फर्स्ट कॉलम 7 into 1 7 प्लस 3 into 2 6 आणि तिसऱ्या सोबत 2 into 3 6 इज इक्वल टू एक्स वाय झेड इज इक्वल टू एक्स वाय झेड. आणि याची सिंपल काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. तर ऍडिशन कशी होती 7 प्लस 6 किती होते 13. 13 प्लस 18 31. त्यानंतर 4 प्लस 16 20. 20 प्लस 53 नाही 20 प्लस 33 म्हणजे 53. त्यानंतर 6 12 7 18 इथे 19 इज इक्वल टू एक्स वाय झेड. आणि आखरीला लावायची इक्वॅलिटी. काय लावायची इक्वॅलिटी. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. तर एक्स इज इक्वल टू आला 31 वाय इज इक्वल टू आला 53 आणि झेड इज इक्वल टू आला 19. दिस इज द एक्स वाय झेडचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. हे होमवर्कचा प्रॉब्लेम होता. एक वेळा मी पुन्हा अगेन एक्सप्लेन करतो होमवर्कचा प्रॉब्लेम. पुन्हा एक वेळा जाऊ आपण.
तर बघा आता प्रॉब्लेम नंबर 4. फाइंड एक्स वाय झेड इफ कर्ली ब्रॅकेट 132 201 312. हे पूर्णच्या पूर्ण जसंच्या तसं लिहिलं. इथं जसंच्या तसं पूर्णच्या पूर्ण लिहिलं आपण, काही चेंजेस नाही केला, तसंच्या तसं. आता हे जसंच्या तसं लिहिलं. मग नंतर काय केलं, या मॅट्रिक्सच्या समोर काही आहे का, नाही. या मॅट्रिक्सच्या समोर किती आहे, 2 नंबर आहे. तर या 2 न काय केलं आपण, मल्टिप्लाय केलं. 2 न काय केलं, मल्टिप्लाय. तर 2 इंटू 3 किती होते, 6. 2 इंटू 0 किती होते, 0. 2 इंटू 2 किती होते, 4. 2 इंटू 1 किती होते, 2. 2 इंटू 4 किती होते, 8. 2 इंटू 5 किती होते, 10. 2 इंटू 2 किती होते, 4. 2 इंटू 1 किती होते, 2. आणि 2 इंटू 0 किती होते, 0. बाकी सर्व जसंच्या तसं. नंतर ऍडिशन कशी करसाल, पहिल्यासोबत 1 + 6. 1 + 6. दुसऱ्यासोबत 3 + 0. 3 + 0. तिसऱ्यासोबत 2 + 4. 2 + 4. त्यानंतर 2 + 2. नंतर 0 + 8. त्यानंतर 1 + 10. त्यानंतर 3 + 4. नंतर 1 + 2. नंतर 2 + 0. इथं आहे 1 2 3. जसं तसं इज इक्वल टू एक्स वाय झेड. इथं बघा 1 + 6 किती होते, 7. 3 + 0 किती होते, 3. 2 + 4 6. 2 + 2 4. 0 + 8 8. 1 + 10 11. 3 + 4 7. 1 + 2 3. 2 + 1 2 + 0 2. नंतरच्या स्टेप मध्ये आपण केलं मल्टिप्लिकेशन. R1 R2 R3. R1 R2 R3 हा आहे कॉलम 1. कोणता कॉलम घेतला आपण, पहिले कोणता रो घेतला, फर्स्ट रो 3 7 6. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय. पहिल्यासोबत 7 × 1 7. दुसऱ्यासोबत 3 × 2 6. तिसऱ्यासोबत 6 × 3 18. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय केला, पहिल्यासोबत 4 × 1 4. दुसऱ्यासोबत 8 × 2 16. तिसऱ्यासोबत 11 × 3 33. त्यानंतर घेतला आपण थर्ड रो फर्स्ट कॉलम 7 × 1 7. 3 × 2 6. आणि तिसऱ्यासोबत 2 × 3 6. याची ऍडिशन केली. 3 + 6 नाही सॉरी 7 + 6 किती होता, 13. 13 + 18 31. 4 + 60 20. 20 + 33 53. 7 + 6 13. 13 + 6 19. मग इक्वॅलिटी लावली. x इज इक्वल टू 31. y इज इक्वल टू 53. आणि z इज इक्वल टू 90. हे होमवर्कचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे. ओके, तर हे प्रॉब्लेम नंबर होता आपला 4 होमवर्कचा. त्यानंतर हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 5. होमवर्कचा प्रॉब्लेम झालेला आहे आपला. ज्या विद्यार्थ्यांनी नोट डाऊन केलं नाही त्यांनी फोटो घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचा. पहिले याचा स्क्रीनशॉट काढा, नंतर लिहा, लिहायला पण टाइम देईल. त्यानंतर काढला असेल याचा स्क्रीनशॉट, नंतर याचा स्क्रीनशॉट काढा. ओके, आता घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 पण बघा आता कसं आहे. कर्ली ब्रॅकेट इथं आहे 4 मॅट्रिसेस ऑफ 1 2 0 2 - 1 3. 1 2 0 2 - 1 3 -2 matrices of 1 3 - 1 1 3 - 1 2 - 3 4 1 3 - 1 2 - 3 4. curly bracket complete. 2 0 - 1 is equal to x आणि y. याच्यात फाइंड करायचा आहे एक्स अँड वाय. प्रॉब्लेम IMP आहे. असं प्रॉब्लेम पेपरमध्ये येऊ शकते, 4 मार्कासाठी आलं तर डायरेक्टली तुम्हाला 4 मार्क भेटतात. तर सर्वात आधी काय करसाल, हे पुन्हा लिहावं लागेल तुम्हाला. इन कर्ली ब्रॅकेट 4 matrices of 1 2 0 2 - 1 3.
नंतर हा -2 जसाच्या तसं, इथं 1 3 -1 2 -3 4 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. इथं आहे 2 0 -1 इज इक्वल टू एक्स अँड वाय. आता या मॅट्रिसेसच्या समोर विद्यार्थी मित्रांनो किती आहे सांगा बरं, 4. आणि या मॅट्रिक्सच्या समोर किती आहे, 2. तर या 4 याच्या सोबत काय करा, मल्टिप्लाय करा. 4 काय करा, मल्टिप्लाय. 4 जर मल्टिप्लाय केला तर किती येणार, 4 × 1 4, 4 × 2 8, 4 × 0 0, 4 × 2 8, 4 × -1 -2, 4 × 3 12. काय केलं, या 4 ने याच्यासोबत मल्टिप्लाय, 4 × 1 4, 4 × 2 8, 4 × 0 0, 4 × 2 8, 4 × -1 -2, 4 × 3 12. नंतर मायनस साईन जसंच्या तसं या 2 ने याच्यासोबत काय करा, मल्टिप्लाय करा. 2 × 1 2, 2 × 3 6, 2 × -1 -2, त्यानंतर 2 × 2 4, 2 × -3 -6, 2 × 4 8. मायनस साईन जसंच्या तसं राहू द्या, फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं. हे कर्ली ब्रॅकेट आहे तर कर्ली ब्रॅकेट मध्ये सर्व द्या, सबट्रॅक्शन होईपर्यंत. नंतर 2 0 -1 इज इक्वल टू एक्स आणि वाय. काय केलं आपण पहिल्या स्टेप मध्ये, सिंपल या 4 ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं, नंतर या 2 ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं. नंतर करूया आता आपण सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन कशी करतात, एकदम सिंपल आहे. सबट्रॅक्शन बघा, पहिल्या नंबरची सबट्रॅक्शन 4 - 2 पहिल्या सोबत, दुसऱ्या सोबत 8 - 6 याची, तिसऱ्या सोबत 0 -2 तिसऱ्या सोबत, चौथ्या सोबत 8 - 4 पाचव्या सोबत -2 -6 आणि सहाव्या सोबत 12 - 8. अशी का लागते सबट्रॅक्शन. तर इथं बघा लिहितो, पहिला आहे 4 मायनस फर्स्ट नंबरवर किती आहे 2 पहिल्या सोबत, 2 नंबरवर कोण आहे 8 मग साइन मायनस, 2 नंबरवर कोण आहे 6 दुसऱ्या सोबत, 3 नंबरवर किती आहे 0 मग साइन मायनस, 3 नंबरवर किती आहे -2 तिसऱ्या सोबत, 4th नंबरवर किती आहे 8 मग साइन मायनस, 4th नंबरवर किती आहे 4 चौथ्या सोबत, पाचवा किती आहे -2 मग साइन मायनस, 5व्या नंबरवर किती आहे -6 पाचव्या सोबत, 6व्या नंबरवर किती आहे 12 मग साइन मायनस, नंतर 6व्या नंबर आहे 8. इथं आहे 2 0 -1 इज इक्वल टू एक्स आणि वाय. सिंपल कॅल्क्युलेशन केलं, 4 - 2 किती होते, 4 - 2 होते 2. त्याच्यानंतर 8 - 6 किती होते, 8 - 6 होते 2, मायनस मायनस प्लस 0 + 2 2, 8 - 4 किती होते 4, मायनस मायनस प्लस 6 - 2 किती होते 4, 6 - 2 4 आणि 12 मधून 8 गेले किती राहिले 4. एकदम सिंपल येणार आहे. त्यानंतर 2 0 -1 नंतर आहे एक्स आणि वाय. आता या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं होते, पहिल्या मॅट्रिक्सचे रो घ्यायचे, हा R1 हा R2 इथं घेतला C1, दुसऱ्या मॅट्रिक्सचे घ्यायचे कॉलम, पहिल्या मॅट्रिक्सचे रो दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. तर इथे लिहू रो R1 R2 कॉलम C1 इज इक्वल टू एक्स आणि वाय. हा कुठला रो आहे, हा आहे फर्स्ट रो 2 2 2. या फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करा फर्स्ट कॉलम सोबत. 2 × 2 किती होते 4, 2 × 0 किती होते 0 आणि 2 × -1 किती होते -2. त्यानंतर फर्स्ट रो फर्स्टच कॉलम होता, आता घेऊ सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय, 4 × 2 किती होते 8, 4 × 0 किती होते 0
आणि 4 इंटू -1 किती होते? -4. याचा फायनल आन्सर बघा किती येणार? 4 - 2 2, 8 - 4 4 इज इक्वल टू XY. इथं लावायचं इक्वॅलिटी. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स म्हणजे x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 4. हे असं 4 मार्काचा प्रॉब्लेम, अत्यंत सोपं असं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजला आहे त्यांनी हे नोट डाऊन करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजला नाही त्यांनी एक वेळा लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 5 आहे. कर्ली ब्रॅकेट 4 इन मॅट्रिसेस ऑफ 1 2 0 2 -1 3 -2 इन मॅट्रिसेस ऑफ 1 3 -1 2 -3 4 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट 2 0 -1 इज इक्वल टू XY. या मॅट्रिसेसच्या समोर किती आहे? 4. या 4 ने सोबत मल्टिप्लाय केलं. 4 इंटू 1 4, 4 इंटू 2 8, 4 इंटू 0 0, 4 इंटू 2 8, 4 इंटू -1 इथं या 4 ने जर मल्टिप्लाय केलं आपण 4 इंटू -1 तर -4 येते इथं. एक वेळ लक्ष द्या. 4 ने काय केलं? मल्टिप्लाय. 4 इंटू 1 4, 4 इंटू 2 8, 4 इंटू 0 0, 4 इंटू 2 8, 4 इंटू -1 -4 इथं -4 लिहिजा. उत्तर तर बरोबर आलेलं आहे आपलं, -4. नंतर या 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 इंटू 1 2 इंटू 1 2, 2 इंटू 3 6, 2 इंटू -1 -2, 2 इंटू 2 4, 2 इंटू -3 -6, 2 इंटू 4 8. हे ऍज इट इज 2 0 -1 XY. नंतर आपण सबट्रॅक्शन केली. काय केलं? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन कशी? एकदम सिंपल आहे. पहिल्यासोबत 4 - 2, दुसऱ्यासोबत 8 - 6, तिसऱ्यासोबत 0 -2, चौथ्यासोबत 8 - 4, पाचवीसोबत -4 -6 -4 पाहिजे. -4 -6 आणि नंतर 12 -8. त्यानंतर 4 - 2 किती होते? 2. 8 - 6 किती होते? 2. मायनस प्लस 0 + 2 2. 8 - 4 4, मायनस होते प्लस 6 मधून 4 गेले इतर राहते 2. इथे किती राहते? 2. त्यानंतर 12 - 8 4, 2 0 -1. नंतर मल्टिप्लाय केला आपण. काय केला? मल्टिप्लाय. पहिल्या मॅट्रिक्सचे काय घेतले आपण? रो R1 R2 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे घेतले कॉलम C1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्यासोबत 2 इंटू 2 4, दुसऱ्यासोबत 2 इंटू 0 0, तिसऱ्यासोबत 2 इंटू -1 -2. मग घेतला सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्यासोबत 4 इंटू 2 8, दुसऱ्यासोबत 2 इंटू 0 0, तिसऱ्यासोबत 4 इंटू -1 -4. मग 8 - 2 आलं 2, 8 - 4 आलं 4 आणि इक्वॅलिटी आली x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर हे 2 प्रॉब्लेम होते आपले होमवर्कचे की जे ते सॉल्व्ह झालेले आहेत. आता घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 6. हे प्रॉब्लेम तुमचं नोट डाऊन झालं असेल. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 बघा. सॉल्व matrices of 2 - 3 1 1, त्यानंतर XY
इज इक्वल टू 1 3. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. इथून स्टार्ट करू. इथं लिहिसा तुम्ही 2 -3 1 1 एक्स आणि वाय इज इक्वल टू 1 आणि 3. पहिल्या मॅट्रिक्सचे घ्यायचे रो मल्टिप्लाय करायचा आहे R1 आणि R2 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा घ्यायचा कॉलम, एकच आहे कॉलम. म्हणजे असे ना, पहिल्या मॅट्रिक्सचे रो इथं लिहिसाल तुम्ही R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचा मल्टिप्लाय एकच कॉलम आहे एक, इज इक्वल टू 1 आणि 3. आता कोणता रो आहे? फर्स्ट रो. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत 2 इंटू एक्स 2x -3 इंटू वाय -3y 2 इंटू एक्स 2x -3 इंटू वाय -3y. त्यानंतर घ्यायचा सेकंड रो. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू एक्स एक्स 1 इंटू वाय वाय. आता लावायची इक्वॅलिटी. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स फर्स्ट नंबर किती आहे? 2x -3y इज इक्वल टू 1. दुसरा x प्लस y इज इक्वल टू 3. पहिल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा, दुसऱ्याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणा. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काही निघाल्या नाही, डायरेक्ट सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला एक तर एक्स एक्स सेम करायचं किंवा वाय वाय सेम करावं लागते. वाय वाय सेम केलं चालते, एक्स एक्स सेम केला तरी चालते, कोणतंही सेम केलं चालते. ओके, तर आता आपण असं करू, वाय वाय सेम करून टाकू. इथं -3 + 3 आहे तर 0. आता इथं 3 पाहिजे. इक्वेशन 1 ऍज इट इज. आता वाय वाय सेम करायसाठी इक्वेशन 2 ले 3 न मल्टिप्लाय करावं लागते, ऍडिशन करायची आणि इक्वेशन 2 ला 3 न मल्टिप्लाय केलं. कशाने मल्टिप्लाय केलं? 3 न. का? कारण वायचा कोएफिशियंट किती आहे? 3 आहे म्हणून. वायचा कोएफिशियंट किती आहे? 3. तर 3 न मल्टिप्लाय केलं. तर हे कसं येणार आहे? इथे येणार आहे 2x -3y इज इक्वल टू 1. इथं 3 न मल्टिप्लाय म्हणजे 3x प्लस 3y 3 इंटू 3 किती होते? 9. याची ऍडिशन करायची. 2x प्लस 3x किती होतात? 5x प्लस 3y -3y प्लस 3y कॅन्सल. आणि त्यानंतर 1 + 9 किती होते? 10. 5 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, तर x इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 5. तर x इज इक्वल टू आला 2. आणि हे x ची व्हॅल्यू पुटिन इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये केली तर y ची भेटते. तर इथं करू पुटिन इक्वेशन नंबर सेकंड मध्ये. तर इथे x च्या जागी काय आहे? 2. x च्या जागी 2. टू प्लस वाय इज इक्वल टू 3 प्लस 2 इकडे लगा होतो मायनस वाय इज इक्वल टू 3 - 2. 3 - 2 किती येते? 1. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा अगेन रिपीट करतो. प्रॉब्लेम नंबर 6. सॉल्व 3 - 2 1 1 xy इज इक्वल टू 1, 3. हे ऍज इट इज घेतलं. 2 - 3 1 1 2 - 3 1 1 xy आणि 1 आणि 3. पहिल्या मॅट्रिक्सचे घेतले रो R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचा घेतला कॉलम. कोणता रो आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्यासोबत 2 इंटू एक्स 2x, दुसऱ्यासोबत -3 इंटू वाय -3y. मग घेतला सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू एक्स एक्स आणि 1 इंटू वाय वाय इज इक्वल टू 1 आणि 3. इथं लावलं इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वॅलिटी नुसार पहिले आहे 2x - 3y इज इक्वल टू 1. दुसरा x प्लस वाय इज इक्वल टू 3. याले 1 दिला, याले 2 दिला. मग याच्यातलं एक तर x सेम करावं लागते किंवा वाय वाय सेम करावं लागते. आपण वाय सेम केलं. इक्वेशन 1 ऍज इट इज राहू दिलं. इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय 3 न केलं. का 3 न? कारण वायच्या समोर 3 आहे म्हणून. मग इक्वेशन 1 काय? 2x - 3y इज इक्वल टू 1. याले 3 न मल्टिप्लाय 3x प्लस 3y 3 इंटू 3 9 -3y प्लस 3y गेट कॅन्सल. 2x प्लस 3x 5x 1 प्लस 9 10. 5 इंटू मध्ये इकडे होती डिवाइड 10 डिवाइडेड बाय 5 2. x इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन नंबर सेकंड मध्ये केला. x च्या जागी 2 पुट केलं. 2 + 3 इज इक्वल टू
2 प्लस वाय इज इक्वल टू 3 प्लस 2 इकडे काय होतो मायनस 3 मायनस 2 किती आला 1 तर y ची व्हॅल्यू किती आली 1. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम होता आणि सोपी होता. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो, ट्राय करा. प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 आहे सॉल्व फाइंड एक्स वाय जेड आहे. फाइंड एक्स कॉमा वाय कॉमा जेड. सो फाइंड एक्स कॉमा वाय कॉमा जेड आणि एक स्पेशल व्हॅल्यू दिलेली आहे. इफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे 1 0 0 1 1 1. एक बी इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे 1 2 -2 3 3 1. एक सी इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे 2 1 आणि एक एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे एक्स वाय जेड. कंडिशन दिली इफ 5a minus 3b into c is equal to x. थोडंसं सॉल्व्ह करून देतो तुम्हाला प्रॉब्लेम. थोडंसं हे कंडिशन दिलेली आहे, हे कंडिशन लिहायची 5a minus 3b into c is equal to x. आता हा 5 आहे, इथं कर्ली ब्रॅकेट टाकून देऊ एका पर्यंत. कोणता ब्रॅकेट टाकायचा कर्ली. आता 5 ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहायचा. ए चा मॅट्रिक्स आहे 1 0 0 1 1 1 -3 जसाच्या तसा. बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 1 2 -2 3 3 1 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सी च्या जागी सी चा मॅट्रिक्स 2 1 इज इक्वल टू एक्स वाय जेड. तर या 5 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करा, या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करा. ट्राय करा हे प्रॉब्लेम की याचा आन्सर किती येते सांगा. आता बघूया याचा आन्सर काय येते. तर चेक तुम्ही आता सॉल्व्ह केलं होतं तर बघा याचा आन्सर येते की नाही. काय करसाल सर्वात पहिले कर्ली ब्रॅकेट जसं तसं होते असेल. या 5 ने याच्यासोबत काय करसाल मल्टिप्लाय करसाल. या 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय ते 5 × 1 5 5 × 0 0 5 × 0 0 5 × 1 5 5 × 1 5 5 × 1 5 मायनस या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय 3 × 1 3 3 × 2 6 3 × -2 -6 3 × 3 9 3 × 3 9 3 × 1 3. त्यानंतर हा 2 1 जसाच्या तसा इज इक्वल टू एक्स वाय जेड. नेक्स्ट स्टेप सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन कशी करसा एक वेळा पुन्हा सांगतो, हायलाइट करून दाखवतो. पहिल्यासोबत 5 -3, दुसरी दुसऱ्यासोबत 0 -6, तिसऱ्यासोबत 0 -6, चौथ्यासोबत 5 -9, पाचवीसोबत 5 -9, सहाव्यासोबत 5 -3 अशी सबट्रॅक्शन करावी लागते. हे करूया. तर इथे काय येणार 5 -3 0 -6 0 -6 त्यानंतर 0 -6 5 -9 5 -9 आणि 5 -3.
इथे येणार आहे 2 1 इज इक्वल टू XYZ. त्यानंतर सबट्रॅक्शन करू. 5 मायनस 3 किती येते 2. 0 मायनस 6 किती येते -6. मायनस मायनस प्लस 0 प्लस 6 6. 5 मायनस 9 -4. 5 मायनस 9 -4. 5 मायनस 2 3 2. इधर 2 1 इज इक्वल टू XYZ. आता मल्टिप्लाय करायचा. पहिल्या मॅट्रिक्सचे रो घ्यायचा R1 R2 R3. दुसऱ्या मॅट्रिक्सचा घ्यायचा कॉलम. आता सर्वात पहिली तर रो लिहिली पहिल्या मॅट्रिक्सचे R1 R2 R3. दुसऱ्या मॅट्रिक्सचा घेतला कॉलम. कॉलम म्हणजे C1. कोणता रो आहे? फर्स्ट रो. 2 -6. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 2 इंटू 2 किती होते 4. दुसऱ्या सोबत -6 इंटू 1 किती होते -6. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 2 इंटू 2 4. -6 इंटू 1 -6. मग आलो सेकंड रोवर. सेकंड रो फर्स्ट कॉलम. 6 इंटू 2 किती होते 12. दुसऱ्या सोबत -4 इंटू 1 -4. नंतर घेतला थर्ड रो. थर्ड रो फर्स्ट कॉलम. -4 इंटू 2 किती होते -8. आणि 2 इंटू 1 किती होते 2. इज इक्वल टू XYZ. XYZ. तर काय आलो आता बघा. 4 मायनस 2. 4 मायनस 6 किती येते -2. 12 मायनस 4 किती येते 8. आणि -8 प्लस 6 किती आलं तर -6. इज इक्वल टू XYZ. XYZ. तर इथं लावायची इक्वॅलिटी. तर x इज इक्वल टू आला -2. y इज इक्वल टू आला 8. आणि z इज इक्वल टू आला -6. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याच्यानंतर जे प्रॉब्लेम जे मी घेणार आहे ते इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. जर आलं तर तुम्हाला नक्कीच याच्यात 4 पैकी 4 मार्क्स भेटतील. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आपण. तर विद्यार्थी मित्रांनो फक्त 1 मिनिट वेट करा. 1 मिनिट. एका मिनिटात मी तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम देतो सॉल्व्ह करण्यासाठी. तर आता घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. तर आता या प्रॉब्लेमला आता स्टार करायचा. प्रॉब्लेम नंबर राहणार आहे आपलं 8. फाइंड स्टार वाला प्रॉब्लेम आहे. फाइंड द अननोन मॅट्रिक्स. फाइंड द अननोन मॅट्रिक्स X if matrices of 2 4 1 either into Xi is equal to 6 2 4 12 4 8 3 1 2. आणि याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची? या x ची. तर हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं? तर याला 2 मिनिटांसाठी कन्सिडर करा. नाव आता याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत 1 2 3. तर x इज इक्वल टू तुम्हाला कन्सिडर करायला लागते याच्यात ABC. ABC x इज इक्वल टू काय कन्सिडर करायला लागते ABC या x च्या जागी. आणि x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. कशी काढतात बघा आता. नाव कन्सिडर. कन्सिडर केला आपण ABC. म्हणजे इथं आलं 2 4 1. इथं आहे ABC इज इक्वल टू 6 2 4 12 4 8 3 1 2. आता याचा काय करायचं आहे आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे.
याचा काय करसाल मल्टिप्लाय. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2 R3, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 C3. पहिल्या मॅट्रिक्सचे रो घ्यायचे, दुसऱ्या मॅट्रिक्सचे घ्यायचे कॉलम. तर आता बघा इथे लिहिसाल रो R1 R2 R3 R1 R2 R3, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 C3 इज इक्वल टू 6 2 4 12 4 8 3 1 2. कोणता रो आया? फर्स्ट रो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टीप्लाय पहिल्या सोबत 2 into A 2A. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into B 2B. फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 into C 2C. मग आला आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 into 4 into A 4A. सेकंड रो सेकंड कॉलम 4 into B 4B. 4 into C 4C. एकच एलिमेंट्स आहे ना म्हणून. मग घेतला थर्ड रो आहे 1. थर्ड रो फर्स्ट कॉलम A into 1 A. थर्ड रो सेकंड कॉलम 1 into B B. थर्ड रो थर्ड कॉलम 1 into C C. एवढं झाल्यावर इथं लावायचं आहे इक्वॅलिटी. काय लावायचं आहे? इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वॅलिटी जर लावली तर तुम्हाला मिळणार A ची व्हॅल्यू A इज इक्वल टू 3, B इज इक्वल टू 1 आणि C इज इक्वल टू 2. म्हणजे काय येणार आहे इथं? जर तो कॅपिटल एक्स होता तर तो मॅट्रिक्स भेटला आपल्याला 3 1 2. काय भेटला? 3 1 2. आणि हे झालं याचा आन्सर. अत्यंत सोपं असं प्रॉब्लेम आहे, पण आलं ना 4 मार्क्ससाठी तर विद्यार्थ्याला सॉल्व्ह करता नाही येत, कारण की हे कोणत्याच पुस्तकात नाही आहे आणि येऊ शकते काही सांगता नाही येत. म्हणजे याच्या आधीच्या ओल्ड सिलेबसच्या पुस्तकात होतं, पण येऊ शकते. मॅट्रिक्सचा प्रॉब्लेम आहे, आलेला इकडेच पेपरमध्ये. फाइंड द अननोन मॅट्रिक्स एक्स इफ 2 4 1 इज इक्वल इंटू एक्स इज इक्वल टू 6 2 4 12 4 8 3 1 2. तर काय केलं? नाव कन्सिडर एक्स इज इक्वल टू ABC. मग आता एक 2 4 1 जसं तसं एक्सच्या जागी ABC आणि इथं आहे 6 2 4 12 4 8 3 1 2. याचा मल्टिप्लाय केला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 into A 2A. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into B 2B. फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 into C 2C. सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 into A 4A. 4 into B 4B and 4 into C 4C. 1 into A 1 into B B and 1 into C C. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. इक्वॅलिटी लावली. A ची व्हॅल्यू 3, B ची व्हॅल्यू 1 आणि C ची व्हॅल्यू 2. कुठूनही घेतलं असतं तरी आन्सर सारखं झालं असतं. A इज इक्वल टू 3, B इज इक्वल टू 1, C इज इक्वल टू 2, X इज इक्वल टू आला 3 1 2. तर हे झालं याचा आन्सर, फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, तसा हा टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे. तर तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो मी सॉल्व्ह करण्यासाठी. बघू द्या कुठला प्रॉब्लेम आहे का एक्स्ट्रा मध्ये. तर ओके, कुठलाच प्रॉब्लेम शिल्लक राहिलेला नाहीये, सर्वच प्रॉब्लेम घेतलेले आहेत मी. तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. धन्यवाद.